पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र या प्रकरणाला आता नवं वळण येऊ शकतं। युवतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे। मात्र गाडेच्या वकिलांनी हा बलात्कार नसून संबंध परस्पर संमतीने झाले असल्याचा दावा केलाय। तसंच यामध्ये पैशांचा व्यवहार देखील झाल्याचा आरोप करण्यात आला। आता पोलीस या दाव्यांची पडताळणी करत असून आरोपीचा मोबाईल शोधण्यावर भर दिला जातोय। गुन्हा घडल्यानंतर गाडेने आपला मोबाईल बंद केला होता। पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यानं हा मोबाईल पुण्याजवळील शिरूर तालुक्यात एका शेतात लपवला असल्याची शक्यता आहे। सध्या पोलिसांचं पथक त्या ठिकाणी शोध मोहीम राबवत आहे। पोलिसांना असा संशय आहे की आरोपी गाडेने गुन्हा घडल्यानंतर काही लोकांना फोन करून संपर्क साधला असू शकतो। त्यामुळे त्या मोबाईलमध्ये कुणाकुणाशी संवाद झाला याचा शोध घेतला जाणार आहे। या प्रकरणात पैशांचा व्यवहार झाल्याचं आरोपीच्या वकिलांनी सांगितलंय। त्यामुळे पोलिसांनी गाडेच्या बँक खात्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे। तसंच त्या मोबाईलमधील डिजिटल व्यवहार, ऑनलाईन पेमेंट्स ॲप आणि इतर आर्थिक व्यवहार यांचा सखोल तपास केला जाणार आहे। गाडेच्या मोबाईलमधून कोणाकोणाला पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत का? युवतीला पैसे देण्यात आले होते का? गुन्ह्याच्या आधी आणि नंतर गाडेनं कुणाशी संवाद साधला होता? आरोपीचा इतर कोणत्या प्रकरणाशी संबंध आहे का? हे सर्व मुद्दे यामध्ये पाहण्यात येणार आहेत। या घटनेनं पुण्यातील सुरक्षेच्या प्रश्नावर मोठा प्रश्नचिन्ह उभा केलाय। रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित आहे का? हा मुद्दा ऐरणीवरती आलाय। पोलिसांच्या तपासातून सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे। दरम्यान आरोपी गाडेची चौकशी सुरू असून त्याच्या मोबाईलमधील माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता आहे। आता संपूर्ण राज्याचं लक्ष पोलिसांच्या पुढील तपासावरती लागलेलं आहे।